दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज पत्रिका देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आता आहोत भांडूप पश्चिम वक्रतुंड पॅलेस टँक रोड या परिसरामध्ये. कल्याणी रुपेश बेहरे या वहिनींना भेटणार आहोत. अवतीभोवती ट्रॅफिक आहे, भरपूर आवाज आहे. घरात जाऊन घरातला आवाज किती असतो ते जाणून घेऊया. घरातही आवाज असतो की शांतता असते. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. कसा आहे हो स्वभाव? स्वभाव चांगला आहे एकदम. कोणाचा? विशेषतः मी तुमचा विचारतो. ऍक्च्युली आतापर्यंत मी फक्त पावभाजी हा एकच स्पेशल पदार्थ शिकली आहे चांगला आणि बनवते. अरे मला माहित नाही तुम्ही पाव पण तयार करता ते. तुमचं बाळ आतमध्ये झोपलंय का? काय नाव त्याचं? मानस. वा वा. मानस गाढ झोपला होता आणि त्याच्या पोटावर मोबाईल ठेवला होता आणि मोबाईल मध्ये गाणी सुरू होती. उखाणा घ्या. बेहरे कुटुंबावर आहे सरस्वतीचा हात, लक्ष्मीचा वास. रुपेशांचे नाव घेते होम मिनिस्टर साठी खास. तुम्ही कुठेही पॉज न घेता सलग वाक्य म्हटलं का? पाठ केलं होतं. एकदा विसरायच्या आत पूर्ण केलेलं बरं. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. त्या माझ्या जेठाणी. नमस्कार. बहीण. नमस्कार. हे जेठ. नमस्कार. जेठ वडील पुतणी. नमस्कार. तिकडे जेठाणी. अच्छा, मला वाटलं जेट जेट म्हणतात पुढे इंडियन एअरलाइन्स वगैरे. आणि हा सगळा वक्रतुंड परिवार. अरे वा. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. हा, आवाजच नाही आला, घाबरलो मी. कुठलं माहेर तुमचं? माझं माहेर आमळदे, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव. हा, काय पत्र लिहू का या पत्त्यावर? मग गावाचं नाव सांगितलं असतं तर समजलं नसतं की कुठे हे गाव एक्झॅक्ट. जळगाव जवळ आहे का? जळगाव जिल्ह्यातलं गाव आहे. आणि घरी कोण कोण तिकडे? आईकडे आम्ही 3 बहिणी आणि छोटा भाऊ आहे आणि आई वडील. बरं, तुमचं लग्न करून तुम्ही मुंबईत आलात का? हा. त्याच्या आधी कधी आला होता मुंबईत? नाही, त्याच्या आधी मी फक्त सहलीमध्ये ऐकलं होतं की सहल मुंबईला जाते बस. त्याच्यानंतर मी मुंबई बघितलीच नव्हते. पण तुम्ही आला होता मुंबईला? नाही, सहलीत पण नाही, फक्त ऐकलेलं मी सहल मुंबईला जाते असं. तेवढं तिथं पण नाही पाठवलं. काय ऐकलं होतं मुंबईबद्दल? की मुंबईची भेळ, मुंबईचा पाववडा प्रसिद्ध आहे. त्याचे मुंबईची भेळ, मुंबईचा पाववडा, चाट आणि चाट आणि अजून की तिथं जे हे आपले बीच आहेत ते. बरोबर. आणि की काय नाही की खूप मुंबई खूप फास्ट धावते. लोक पण धावतात, ट्रेन पण धावते. मुंबईत सगळं खूप फास्ट आहे असं ऐकलं होतं. पण तसं नाहीये ना? नाही, तसंच आहे. तसंच आहे? तसंच आहे.
बरं मला सांगा, तुम्ही किती वर्ष झाली मुंबईत येऊन? आता मला 2 वर्ष झाली. 2 वर्ष. हम्म. आता सगळं माहिती झालं मुंबईतलं? सगळं नाही मग तरी सगळं नाही माहिती मला. मग काय काय माहिती आहे तुम्हाला? जे रोजचं मार्केट माहितीये, मॉल्स माहिती, भांडूप मधले, ठाण्यातले. खरेदीची सगळी ठिकाणं माहिती आहेत वाटतं? नाही, मग ती पण सगळी माहिती नाही. गेटवे ऑफ इंडियाला जाऊन आला? हा, एकदा जाऊन आली. कोण घेऊन गेलं होतं? मिस्टर. हो, बोलवा त्यांना. हो. नमस्कार. नमस्कार. काय करता आपण? मी सिव्हिल इंजिनियर आहे. सिव्हिल इंजिनियर. मग मुलगी तिकडची करायची असं ठरवलं होतं का? आम्ही पण तिकडचेच, धुळ्याचे. हा. मग मुलगी तिकडचीच करायची ठरवलं होतं, कारण की मुंबईतल्या मुली 1-2 बघितल्या हा. होत्या, पण त्यांच्या ज्या डिमांड्स होत्या त्या आवडल्या नव्हत्या त्याच्यामुळे. तुम्हाला हा. मग ह्याने काही डिमांड केली नाही का? नाही. हा. यांनी काही डिमांड नाही. आठवतो तो लग्न ठरला तो दिवस? येस. काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी अक्षय तृतीया होती आणि 5 मे किंवा 6 मे असेल, जेव्हा फर्स्ट टाइम हे आम्हाला बघायला आलेले होते तेव्हा. आणि त्या दिवशी सगळेजण, आई पप्पा म्हणजे सासू सासरे, दादा, जेठ आहेत माझे मोठे ते, आणि हे असे सगळेजण मावशीकडे बघायला आले, कारण मावशीने हे स्थळ आम्हाला सुचवलं होतं. मग बघायला आले आणि बघून चालले गेले अर्ध्या तासात. आणि मग त्याच्यानंतर परत एकदा आले, मग गावी आले घरी बघा. थांबा, परत कशाला गेलात? परत मुलगी आवडली होती म्हणून गेलो. आवडली होती म्हणून परत गेलात? आणि मग तेव्हा काय पसंत केलं? तेव्हा पसंत गेलं. कळवलं? पण बोललात कधी एकमेकांशी? बोललो, पहिल्यांदाच बोललो होतो जेव्हा भेटलो होतो. बोलला होता? ऍक्च्युली आमचं लग्न जेव्हा ठरलं आणि जेव्हा लग्न झालं त्याच्यात 6 महिन्याचा, म्हणजे एंगेजमेंट आणि लग्न याच्यात 6 महिन्याचा काळ होता, तेव्हा आम्ही 3 वेळा भेटलो होतो. कुठे? यांच्या गावाला. तुम्ही गेला होता? हा, मी गेलेली. एकट्या? अरे चालेल, डेअरिंग आहे. नाही, सॉरी, एकटीने गेली. पहिल्यांदा बहिणीला घेऊन गेली, कारण माझी मावशी पण तिथंच राहते. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, मग हे मला तिथे घ्यायला आलेले आणि मग आम्ही तिथून गेलेलो. कसा आहे हो स्वभाव? स्वभाव चांगला आहे एकदम. कोणाचा? मिसेसचा. मी तुमचा विचारतो. माझा स्वभाव मीच कसं काय सांगू शकतो. पण तरी सुद्धा सांगा. शांत आहे, फक्त कामात कोणी काही जास्त गडबड केली तर, जे ऑफिस वर्क मध्ये तर सहन होत नाही जास्त. चिडता? खूप चिडतात? घरी नाही. हा, माझ्या समोर अजून चिडले नाहीये. तुमच्या समोर चिडले नाहीत? तेवढं डेअरिंगच नाही त्यांचं? हा, स्वभावात नसेल कदाचित. बरं, लग्न झालं तुमचं, बरोबर? तुम्ही मुंबईला लग्नानंतर लगेच आला तिकडे? आमचं 11 डिसेंबरला लग्न झालं आणि त्याच्यानंतर 2 फेब्रुवारीला आम्ही मुंबईला आलो. मुंबईला आलो. पण लग्न ज्या दिवशी होतं त्याच्यानंतर मुलगी जेव्हा सासरी जाते, बरोबर ना, त्या घरातल्यांच्या डोळ्यात पाणी येतं. हा, काय झालं? का हसताय? काय झालेलं ते की लग्न वगैरे झालं, कारण लग्न यांच्याकडे होतं, त्याच्यामुळे मी हळदीला यांच्याकडेच आलेली, यांच्या घरी. आणि त्या दिवशी मी खूप रडली होती. तिकडून निघताना, आईकडून निघताना, हळदीच्या दिवशी यांच्याकडे आली, म्हणजे आदल्या दिवशी, लग्नाच्या आदल्या दिवशी. त्या दिवशी मी खूप रडली होती. आणि लग्नाच्या दिवशी मला रडूच येत नव्हतं ऍक्च्युली. जे सगळे म्हणजे फेरे वगैरे सगळं झालं तरी मी विचार करते की मला अजून काहीच वाटत कसं नाहीये. मला रडूच येत नव्हतं त्या दिवशी. यांना असं वाटलं की ही खूप रडेल बुवा असं, तर मी रडलीच नाही तेव्हा. तेव्हापासून तुम्हाला रडवते? नाही. नाही, स्वभाव एकदम चांगला आहे. स्वभाव एकदम चांगला आहे. बरं, मला एक सांगा, तुम्ही एखादा पदार्थ छान बनवता, त्या दिवशी वेळेवर येतात का? ऍक्च्युली आतापर्यंत मी फक्त पावभाजी हा एकच स्पेशल पदार्थ शिकली आहे चांगला आणि बनवते. अरे, मला माहित नाही तुम्ही पाव पण तयार करता ते. पावभाजी हा एकच पदार्थ मला चांगला. म्हणजे पाव आणि भाजी ना? पाव पण घरी तयार करता? नाही, पाव विकत आणते. पाव विकत आणता आणि भाजी घरी करता? मला वाटलं यांच्याकडे बेकरी आहे की काय करा. बरं, आता ना आपण एक खेळ खेळणार आहोत. म्हणजे 8 वस्तू आहेत, त्यापैकी 4 वस्तू आणि 4 संधी तुम्हाला मिळणार. 1 रुपया मिळाला तर त्या 4 वस्तू तुमच्या. हा, घ्या, एक घ्या. काय घ्या, बॉटल पण घ्या, हे घ्या, हे पण घ्यायचं लगेच. 1 रुपया मिळणं फार गरजेचं आहे 4 संधीमध्ये. 1 रुपया पहिल्या संधीत. वा 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 वा, 1 रुपया. आता कुठल्याही 3 वस्तू घेऊ शकता. उचला लगेच, उचला. 1 रुपया आणि तिथे किती आहेत? 20. चला 21. हे घ्या, हे पण घ्या. 2.
त्याच्यासाठी तीन. बॉल ठीक आहे. 500 रुपये. 521 झाली. आणि काय घेणार आता बघा. बॉल 5 रुपये. 521 आणि 526 रुपये. आणि या सगळ्या वस्तू वहिनींना मिळाल्या. वहिनी अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. यांचं काम आहे आरोप करणं, तुमचं काम आहे सगळे आरोप काय बचाव करणं. आरोपांपासून मला वाटलं आरोपाचा बचाव करणार. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. नाही, माझं एकच सांगणं आहे त्यांना, तर बॉम्बे असो किंवा खेड असो हां. किंवा शहर असो, तर या धावत्या युगामध्ये शिक्षणाकडे जास्त कल द्यावा. तिने रोजचं थोडा वेळ पेपरला वेळ द्यावा, घरात पण वेळ द्यायचा, पण त्या गोष्टीकडे जास्त वेळ द्यायचा. आईचं म्हणणं बरोबर आहे, पण मला वेळ नसतो बिलकुल. आणि हिला घरात सर्व सुखसुविधा दिलेल्या आहेत. तिला कम्प्युटरपासून क्लासेससाठी सगळ्या सुखसुविधा दिलेल्या आहेत. तर ती त्या पद्धतीने आता मुंबईमध्ये धावत्या वेगानं पुढे चाललेली आहे. चाललेली. कळलं का? ते हळूहळू होईल बदल. अजून कोण? बोला. जेव्हा ती माहेरून येते त्यावेळेला हसत येते. हा, हसत येते. हो, आणि जेव्हा आमच्या घरून जाते तेव्हा रडत जाते. म्हणजे इतकं सासू आणि सुनेचं एकमेकींवर प्रेम आहे. प्रेम आहे. वा वा, याच खूप कौतुक आहे तुम्हाला. वा वा. आणखी कोणाचं काय म्हणणं सांगा. जाऊबाई आहे मी तिची. ती खूप कमी बोलते. आम्ही फोन करतो तरी पण म्हणते की मला वेळ मिळत नाही. आणि बॉम्बेत येऊन 2 वर्ष झाली, पण ती एकटा येण्याचा प्रयत्न करतच नाही कळवायला. का हो, तुम्हाला भीती वाटते कळव्याची? कळवायची नाही, ऍक्च्युली मला ट्रेनची भीती वाटते की बाळाला घेऊन एकटं इतक्या लांब कसं जायचं असं. अहो एवढंच काय, आज जेव्हा मी घरात आलो ना, त्या तुमच्या घरात, तेव्हा एक छान संकल्पना मला दिसली. तुमचं बाळ आतमध्ये झोपलंय का? काय नाव त्याचं? मानस. वा वा. मानस गाढ झोपला होता आणि त्याच्या पोटावर मोबाईल ठेवला होता आणि मोबाईल मध्ये गाणी सुरू होती. तिने तशी सवय लावली थांबा लहान. 1 मिनिट. ही काय आहे हो आयडिया? जरा सांगा मला. माझा आवाज चांगला नाहीये आणि मला गाणं नाही गाता येत, म्हणून मी मोबाईलवर गाणं लावून देते. आणि आपण त्याचं शूटिंग केलेलं आहे ते बघूया. मोबाईलचा इतका छान उपयोग कोणी केलेला मी आजपर्यंत. किती छान. हा, तुमचं काय म्हणणं आहे या आरोपावर? तिला मी जायला सांगतो, पण मुलाच्या सगळ्या व्यस्त असते दिवसभर. मुलगा तिला काम नाही करू देत व्यवस्थित. बरोबर. त्यामुळे तिला जमत नाही. आणि माझं ऑफिस टायमिंग पण सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत असतं. त्याच्यामुळं तिला मी जास्त मुंबईत फिरू शकलेलं नाही आतापर्यंत. अरे अरे. ती आता जेव्हा हा थोडा मोठा होऊन जाईल तेव्हा ती व्यवस्थित. हातोडा? हातोडा कशा? मानस हा थोडा मोठा म्हटलं, हातोडा काय यांच्याकडे वयाने वाढतोय? मला कळलंच नाही. बरं, आता मला सांगा, या सगळ्यांनी आरोप केले, आता यांच्या स्वभावातला चांगला गुण कोणता तो सांगायचा? सतत हसत मूग, कोणी आलं गेलं हसत. हो हो, लग्नात सुद्धा हसतच आलं ना. व्हेरी गुड. बाबा, काही प्रॉब्लेम तिचा कुठल्याही प्रकारची माझी तक्रार नाही. किती छान. सजोड स्वभावाची आहे आणि फार आत्मीयता आहे तिला सर्वांविषयी, आमच्या नातेवाईकांविषयी. आणि आम्ही आल्यानंतर सर्व जे काही आदरातिथ्य असतं ते पूर्ण करते. बाबा कुठे? बाबा, कसं वाटतंय सगळं ऐकून? एकदम आनंद वाटतोय. त्यांच्याबद्दल कौतुकाचं एवढं विशेष वाटण्याचं कारण एकच की सत्याला कधीही तडजोड ती सुद्धा करणार नाही. माझ्या कुटुंबातला प्रत्येक घटकामध्ये आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही जे काही संस्कार आहेत हे खूप चांगले आहे. त्या संस्कारांमध्ये सत्याची. कसं बरं वाटतं की नाही ऐकून सगळं? हा, वा वा वा, छान. बरं, आता सांगा, या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं? आईंचं आणि माझं रिलेशन खूप वेगळं आहे, कारण की त्यांनी पण मला कधी सासू म्हणून, जसं एखादी सासू मला असं वाटलं नाही की त्या सासू आहेत, असं मला पूर्ण आईसारखं त्यांच्याकडून प्रेम मिळालंय. काळजी त्यांनी माझी घेतली जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा, अगदी मुलीसारखी. पप्पा पण दरवेळेस येतात तेव्हा म्हणजे मला असं वाटत नाही की सासरे घरी आले, तसं मी सगळं माझ्या वडिलांसारखं, जसं वडिलांना करते तसंच मी त्यांना पण करते. आणि बाकी हे कळव्याला बिळव्याला जायचं मी अजून एकटी डेअरिंग करणार नाही, कारण माझा मुलगा इतका अफलातून आहे की त्याला घेऊन मी तेवढी डेअरिंग मी अजून करणार नाही.
नाहीये, त्याला कमीत कमी 2-3 वर्षाचा होऊ द्या, मग मी ते ड्रेसिंग करेन. बर, हे झाले सगळ्यांचे आरोप, कौतुक. उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कोणता करणार, म्हणजे चांगला बदल? म्हणजे आईंनी जसं सांगितलं की ते पेपर वगैरे, इंटरनेट आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. मी तर पुरेपूर इन्व्हॉल्व्ह आहेच, पण आता आईंना पण ते दाखवून देईल की आई मी हे सगळं करते. व्हेरी गुड, अभिनंदन. हा तन्मणी झी मराठीकडून तुमच्यासाठी. हा? आणि आता कुणाची निवड होणार या खेळामध्ये बघूया. पैठणीच्या खेळात कुणाचं नाव जाहीर होणार आहे. एक चिठ्ठी घ्या. आणि नाव आहे आशा साळुंखे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठे राहता? कळव्याला. कळवा. बरोबर नाव आलं. हा बरं, मला सांगा माहेरी कोण कोण आहे? आई वडील भाऊ बहीण सगळे. अच्छा, सगळे तिथे असतात. हो. बरं, मग मला सांगा मिस्टर काय करतात? आमचं ज्वेलरीचं दुकान आहे. सुवर्णकार आहे माझे मिस्टर. सुवर्णकार आहेत माझे मिस्टर. हो का? कुठे काम? कळव्यालाच आहे. बरं, मग आता मिस्टर कुठे आहेत? आलेच नाही तर ते काय तिकडे तिकडे. मग बोलवा ना त्यांना बाजूला. अरे खाली बघा, या इथे उभे राहा. या या. नमस्कार. नमस्कार. शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. मग आता खुश आहात? हो. आता बघूया पैठणीच्या खेळात कोण जिंकणार. पैठणी हा उतार आहे. इथून एक एक चेंडू एका वेळेला सोडायचा आणि तो खाली असलेल्या त्या बास्केटमध्ये जाऊन अडकला पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. खेळा, कुठूनही टाका, अंदाज घेऊन सोडा. एक. आता तुम्ही एक. घ्या 2 तुम्ही. तुम्ही टाका. घ्या, तो पण टाका. बघा, आतापर्यंत 1 ही यांची गुणसंख्या आहे. 3 संधी तुमच्याकडे आहेत. जर एकच त्या बास्केटमध्ये गेला तर अर्थात बरोबरी होऊ शकते आणि अजून संधी मिळू शकते. 2 गेले तर विजेतेपद तुमच्याकडे. चला, बरोबरी तरी करण्याची संधी आहे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या बेहरे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि शेवटच्या क्षणी या खेळामध्ये सहभागी होऊन आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या साळुंके वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. वक्रतुंड पॅलेस सोसायटी, भांडूप पश्चिम या ठिकाणी खूप उत्साहामध्ये रंगलेला हा आजचा होम मिनिस्टरचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.